नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नान बघणार आहोत, बिना तंदूरचा, हॉटेलसारखा घरच्या घरी. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. नान रेसिपी आपली तयार आहे. हॉटेलसारखी मऊ आणि लुसलुशीत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किती मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. भाकरीपेक्षा थोडी पातळ आणि पोळीपेक्षा थोडी जाड असा हा नान असतो. तर बघा, त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी मैदा. तर इथे मी बाऊल घेतला, चाळण घेतली. त्या चाळणमध्ये 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी 2 वाट्या मैदासुद्धा घेऊ शकता. पूर्णपणे तुमची आवड आहे. तर आपल्या इथं दोन्ही पीठच चाळून झालेले आहेत. तर त्या पिठामध्ये आपल्याला अर्धी वाटी फ्रेश दही घालायचं आहे. दही हे फार जास्त आंबट नसावं. जर आंबट असेल तर थोडं कमी घाला. आता आपल्याला ह्या पिठामध्ये दही छान असं मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्याला 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. दही, तेल आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पिठामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर या पिठामध्ये मी थोडंसं अर्धा चम्मच सोडासुद्धा घातलेला आहे. तर आता आपण थोडंसं दूध टाकून थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, अर्धा चम्मच. तो माझ्या व्हिडिओमध्ये दाखवायचा राहिला, पण मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आपल्याला इथे घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे. साधारणतः मला अर्धा कप दूध लागलेलं आहे एवढा घट्ट गोळा मळवण्यासाठी. आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि परत एकदा हाताच्या साहाय्याने मस्त छान एकदा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. मऊसूद आपल्या इथे गोळा बनवून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता छान झालेला आहे. तर हा आपल्याला गोळा मऊ आणि लुसलुशीतच हवा आहे. तर आता आपण एक कापड घ्यायचं आणि एका कापडामध्ये असा गुंडाळून ठेवायचा, म्हणजे तो हलकत नाही आणि मऊ आणि लुसलुशीत राहतो नान बनवण्यासाठी. तर बघा, एक अर्ध्या तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त मऊ आणि लुसलुसीत छान असा आपल्या इथे गोळा मुरलेला आहे. तर परत एकदा हाताच्या साहाय्याने आपण थोडंसं हाताला तेल लावून छान असं मळून घेऊ आणि परत आपल्याला छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहे. जेवढे आपण चपातीला घेतो त्याच पद्धतीचे आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहे. तर बघा, हाताच्या साहाय्याने हातावर असा गोल असा गोळा करून घ्यायचा आहे. तर मी या छोट्या उंड्याचे 4 उंडे बनवून घेतलेले आहेत आणि याला हातावर छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे नान बनवण्यासाठी सोपं जातं आणि नानसुद्धा छान बनला जातो, जसं आपण हॉटेलमध्ये खातो त्याच पद्धतीचा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, नान बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तर तव्याला धरण्यासाठी मूठ असावी, कारण आपल्याला तव्यावरच हा नान भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीची मूठ असली पाहिजे. तर हा थोडासा खरबडीत असला पाहिजे. नॉनस्टिकचा तवा वापरायचा नाही अजिबात नान बनवण्यासाठी. असा थोडा खरबडीत आणि लोखंडी तवाच हवा आहे. तर त्यासाठी आपण काळे तीळ आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे नान बनवण्यासाठी. तर तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर कांद्याच्या बिया असतात ना काळ्या, त्या वापरल्या तरीही चालेल. तर बघा, आता मी थोडासा मैदा लावून घेतलेला आहे आणि आपल्याला हे जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीचं आपल्याला याच्यावर लाटून घ्यायचं आहे. तर नान हा तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणताही आकार देऊ शकता, गोल किंवा ओव्हल किंवा त्रिकोणी, तुम्हाला जो आवडेल. पूर्णपणे तुमची आवड आहे. तर इथे मी ओव्हल शेप देत आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे. तर ओव्हल शेपचे सुद्धा नान असतात हॉटेलमध्ये. तर त्याच पद्धतीचे मी तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे. बघा किती सोप्पा आहे हा नान. तुम्ही तुमच्या घरी एखादे पाहुणे आले तर तेव्हा जर तुम्ही हे नान बनवले झटपट, तर तुमच्या पाहुण्यांना एवढे आवडतील की तुमची तारीफ करायला लागतील. आणि हे नान खायला खूप छान लागतात आणि वेळही नाही लागत. तर जेव्हा आपल्याकडे पाहुणे यायचे असतात त्यावेळेस आपण अशी कणिक भिजवून ठेवायची आहे मैद्याची.
आणि अर्ध्या तासाच्या नंतर पटापट हे नान तुम्ही बनवू शकता। गरमागरम द्यायचे खायला खूप छान लागतात खायला। तर बघा आपल्या इथं ओव्हल शेपमध्ये नान इथं लाटून झालेलं आहे। त्यावर मी तीळ असे स्प्रेड करून घेतलेले आहे, म्हणजे सगळीकडे असे तीळ टाकून घ्यायचे आणि परत एकदा याच्यावरून बेलन फिरवायचं, म्हणजे ते तीळ खाली नानला चिटकून जातात। तर बघा तुम्ही बघू शकता। आता वरतून आपल्याला कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि कोथिंबीरसुद्धा ही छान अशी चिटकली पाहिजे, म्हणून आपण पोळी। आता आपल्या इथं कोथिंबीर आणि तीळ लाटून झालेलं आहे। ओव्हल शेपमध्ये आपला नान बनवून तयार आहे। अगदी हॉटेलमध्ये बनते तसाच बनवून तयार आहे, लाटून झालेला आहे। तर आता आपल्याला पलटी करायचा आणि पलटी करून थोडंसं पाणी लावायचं आहे। पाणी याच्यासाठी लावायचं आहे की तो तव्याला चिटकला पाहिजे आणि आपल्याला तव्याच्या बाजूच्या उलट्या साईडने आपल्याला शेकता आला पाहिजे। तर बघा तवा इथे छान असा गरम झालेला असावा, तवा थंड असावा, गरम झालेला असावा। तर गरम झाल्याच्या नंतर आपल्याला पाणी लावलं त्या साईडनं टाकून घ्यायचं आहे। तर आपल्या इथे नान टाकून झालेलं आहे तव्यावर। तर आता आपल्याला तव्याच्या खालच्या साईडनं न शेकता अशी जी उलटी बाजू आहे त्याचा तवा उलटा करायचा आणि गॅसच्या वाफेवर आपल्याला छान असं शेकून घ्यायचा आहे हा नान। तर हा नान अगदी हॉटेलमध्ये जसं शेकतात त्याच पद्धतीने आपण शेकत आहे आपल्या घरच्या घरी, आणि तेही लोखंडी तव्यावर। तर हे नान तुम्ही पटापट बनवू शकता आणि हे कुणी आपल्याकडे पाहुणे आलेले असतील किंवा मित्रमंडळी आलेली असेल तर त्यावेळेस नक्कीच हे नान बनवा, म्हणजे खायलासुद्धा खूपच टेस्टी लागतात आणि ते तुमची तारीफही करतील। तर हा नान तुम्ही घरच्या घरी कसा बनवला हॉटेलसारखा अगदी, तर खूपच भारी लागतो। तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे नान तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे शेकून झालेलं आहे। तर आता आपण हे नान काढून घेऊया। तर अशाच पद्धतीचे सर्व नान बनवून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त जबरदस्त आपल्या इथे जसा हॉटेलमध्ये झाला तसाच अगदी खालीसुद्धा पडला नाही शेकता वेळेस, अगदी चिटकून होता ताव्याला। तर बघा झटपट असे आपल्या इथे नान बनवून तयार आहेत। तर याच्यावर आपण आता तूप टाकून घेऊयात। सर्व नानवर इथे मी तूप टाकून घेते आणि छान असं फैलून घ्यायचं आहे तूप टाकून। एक चम्मच तूप टाकलेलं आहे। बघा आपल्या इथे हॉटेलसारखे नान बनवून तयार आहेत, खूप छान लागतात। तर हे नान तुम्ही आलूच्या भाजीसोबत किंवा चण्याच्या रस्साच्या भाजीसोबत हे तुम्ही नान सर्व करू शकता। तर हे नान अगदीच खायला टेस्टी लागतात बघा, आणि मऊ आणि लुसलुशीत झालेले आहे तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला हा माझा नानचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही माझा नान रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।